आहेतच आणि ते पत्रकारांशी संवाद साधतील अशाच प्रकारचं आहे. आणि त्यानंतर आज काल आपण पाहिलं असेल की उद्धवजींनी अनेक शाखांना भेटी दिल्या, सभांबरोबर शाखांना भेटी द्यावं. मग शिवसेना असेल किंवा मनसेच्या शाखा असतील, त्यांना भेटी देऊन कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण करावा. शाखा भेटी ही एक छोटी सभाच असते. तर माननीय उद्धवजी आणि राज्य या दोघांनीही हे ठरवलं आहे की जसजसा वेळ मिळेल सभा आणि दौऱ्यांतून त्यानुसार मुंबईतील शाखांना भेटी द्यायच्या. राऊत साहेब, एक माहिती समोर येते आहे की 12 जानेवारीला महायुतीची सभा शिवाजी पार्क मध्ये होते आहे. ठाकरे बंधूंच्या सभेचं काही नियोजन आहे का? कारण आम्ही खरं म्हणजे 11 तारीख मागितली होती रविवारी, पण जसं बिनविरोधचा घोटाळा आहे, ज्याच्या आधी ससा तो पार देईल सत्ता आहे, त्याच्यामुळे आता तारखांचे काय घोळ पालिका प्रशासन, नगरविकास प्रशासन त्यांच्या हातामध्ये आहे. पण आमच्या लोकांनी मग मनसेतर्फे असेल किंवा शिवसेनेतर्फे असेल 11 आणि 12 या दोन्ही दिवशी आम्ही मागणी केलेली आहे शिवतीर्थ. पण आम्हाला खात्री आहे 11 किंवा 12, शक्यतो 12 या दिवशी आम्हाला सभेची परवानगी मिळू शकते. सर, जी 12 जानेवारी ही तारीख महायुतीच्या सभेसाठी हे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत की आमची मुंबईमध्ये शिवतीर्थावर सभा होऊ नये. हा एक रडीचा डाव त्यांचा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी त्यांनी जी मागणी करतो आपण की आम्हाला हे मैदान मिळावं, त्या तारखांचे सुद्धा घोळ केलेले आहेत. त्यांच्या हातात सरकार आहे ना. प्रश्न हा आहे की समजा जर 12 तारखेला महायुती सभा होणार असेल तर मग ठाकरे बंधूंची संयुक्त सभा होईल ना. एवढी मोठी मुंबई आमची आहे. ती मुंबई काय महायुतीच्या बापाची आहे, बापजाद्यांची आहे का? उपऱ्यांची आहे का? भ्रष्टाचारांची आहे का? मुंबईवर गेल्या 60 वर्षापासून ठाकरेंचंच राज्य आहे, शिवसेनेचंच राज्य आहे जवळजवळ, बाळासाहेब ठाकरेंपासून आतापर्यंत. एवढी मोठी मुंबई आहे. पण शिवतीर्थाला एक महत्त्व आहे, नक्कीच शिवतीर्थाला एक महत्त्व आहे. आणि त्याच्यामुळेच हे महायुतीचे मुंगळे बरं का, जे सत्तेच्या गुळाला चिटकून बसलेले आहेत, त्यांचा तो प्रयत्न आणि डावपेच सुरू आहेत की आम्हाला शिवतीर्थावर सभा घेता येऊ नये. पण आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून मागणी केलेली आहे आणि त्या संदर्भात निर्णय येईल. मुंबईतील ठाकरे बंधूंच्या युतीच्या उमेदवारांचं सगळं आपण एकूण समीकरण बघितलं तर संपूर्ण मुंबईत आश्चर्य व्यक्त होत आहे की जे किरीट सोमय्या, जे उद्धव ठाकरेंचे, संजय राऊतांचे, शिवसेना उभाटाचे कट्टर विरोधक, महाराष्ट्राचे कट्टर विरोधक म्हणून बघितले जातात. किरीट सोमय्या हे महाराष्ट्राचे कट्टर विरोधक. नील सोमय्या यांच्या समोर शिवसेने उभाटानं उमेदवार दिलेला नाही. एनसीपीला ही जागा सोडली, एनसीपीचा अर्जही बाद ठरलेला. अशा वेळेस नील सोमय्या हे आता तसे बिनविरोध. आपल्याकडे तशी माहिती फार कमी आहे. मुळात किरीट सोमय्या हे फक्त शिवसेनेचे किंवा आमचे शत्रू नसून ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत. ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत पूर्णपणे. ते महाराष्ट्र द्वेष्टे आहेत, मराठी द्वेष्टे आहेत. आणि अशा महाराष्ट्राच्या दुश्मनांना निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणत असेल तर भारतीय जनता पक्षाचे मनसुबे स्पष्ट होत आहेत. किरीट सोमय्यांची आतापर्यंतच्या सगळ्या भूमिका या महाराष्ट्र विरोधी आहेत. त्यांनी शालेय शिक्षणामध्ये मराठीलाही विरोध केला होता, मराठी सक्तीला, लक्षात घ्या. त्यासाठी ते उषा मेहतांबरोबर कोर्टात गेले होते. इथून सुरुवात करा. महाराष्ट्रातले अनेक मराठी उद्योजक, मराठी राजकारणी यांच्या विरोधात त्याने अमित शहांच्या सांगण्यावरून मोहीम उघडली. त्यातून आम्ही बाहेर पडलो सगळे. आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे भ्रष्टाचारी गेल्यावरती किरीट सोमय्याचं तोंड शिवलं गेलं. आता प्रश्न वॉर्ड क्रमांक 107 बरोबर, मुलुंडचा वॉर्ड क्रमांक 107 जिथे तुम्ही हा प्रश्न विचारलात, जागा वाटपात त्या जागेचा आग्रह आणि हट्ट हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी केला.
आम्ही त्यांना सांगितलं की ती जागा अत्यंत नाजूक आहे, आम्हाला ती लढणं गरजेचं आहे, पण आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत, आपण सगळे मिळून ती जागा जिंकू. मग शेवटी नाईलाजानं आम्ही ती जागा त्यांच्याकडे दिली, त्यांच्या कोणी कार्यकर्त्याला त्यांना उमेदवारी दिली, पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या मागे आपण उभं राहायचं. पण नेहमीप्रमाणे जो बिनविरोध घोटाळा झाला त्यात 107 वॉर्डसुद्धा त्या घोटाळ्यात सामील झाला. आता त्यानंतर हे मुलुंडचे नागडे पोपटलाल बिनविरोध 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 माझ्या विरुद्ध कोणी नाही असे नाचायला